आपल्यासोबत बोलण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आहेत। ताई, तुम्ही आज इलेक्ट्रिक व्हेकलने प्रवास केलेला आहे, नेमका तो प्रवास कसा होता आणि त्याचं महत्त्व किती? प्रवास तो चांगला होता, जसा प्रवास असतो तसा। थोडं मोठ्या गाड्यांची मला सवय, कारण आमच्या घरामध्ये आम्ही सगळे जरा हट्टेकट्टे लोक असल्यामुळे तर ही गाडी मी मुद्दाहून इंडियन ब्रँड आणली आणि इलेक्ट्रिकल व्हेकल आणली। मी म्हटलं आपण शहराच्या आत तरी सुरुवात करावी EV वापरायची, आणि त्याचं कारण असं आहे की पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो त्याच्यामध्ये प्रदूषणामध्ये मोठं योगदान हे आमच्या गाड्यांचं होणारं प्रदूषण आहे। आणि त्याच्यामध्ये आपण पर्यावरण मंत्री म्हणून लोकांसांगे ब्रह्मज्ञान नको, आपण स्वतः वापरायला सुरू करावं। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे म्हणून आजपासून सुरू केलेला आहे। आता भविष्यामध्ये जर असं चांगलं मॉडेल आलं जिथे मी चांगली 1800 किलोमीटर गाडी चालू शकते तर तेही मी नक्कीच घेईन। अजून तरी मी आता शहरापुरतं ही EV घेतलेली आहे। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, जसं तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकलच्या माध्यमातून नवी सुरुवात केली, दुसरीकडे मुंबईमध्ये कांदळवनाची मोठ्या प्रमाणात कत्तल होते, त्या संदर्भात काही नवे नियम आणण्यात येणार आहेत? त्याच्याबद्दल अत्यंत नियम कठीण आहेत आणि कडकही आहेत। फक्त त्याच्यामध्ये बघा, जिथे नियम असले तरी नियम तोडणारे असतात, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना म्हणजे काय वाचवलं जाणार नाही। त्या बाबतीत आम्ही प्रचंड सिरियस आहोत आणि कठोर पावलं आम्ही उचलू, कोणी असं करणं कामा नये। एक शेवटचा प्रश्न, बीडमध्ये एक क्लास चालकाकडून अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आले, त्या संदर्भात वेगवेगळे आरोप करण्यात येत आहे आणि राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतो, त्या संदर्भात? बीडमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे, पॉस्को कायद्याच्या अंतर्गत आहे। एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे, गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासला गेलेला आहे। मी याच्याबद्दल तात्काळ SP-शी संपर्क साधलेला आहे, संपूर्ण माहिती घेतलेली आहे। त्यांना पकडण्यात पोलिसांनी म्हणजे दिरंगाई करू नये असं सांगण्यात आलंय, पकडलं पण आहे पोलिसांनी, आणि कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सूचना पोलिसांना दिलेली आहे। बाकी एक अल्पवयीन मुलगी आहे, घाबरलेले तिचे पालक आहेत, मी त्यांच्याशी पण बोलले, पण ह्या गोष्टी मी मीडियाबरोबर स्वतःहून जाऊन बोलले नाही, कारण ह्याच्यामध्ये कायद्याने आपण जेवढं गुप्तता पाळावी तेवढं योग्य आहे। नक्कीच, या होत्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे। त्यांनी सांगितलं की कांदळवनासंदर्भात मुंबईमध्ये जी कत्तल होते त्या संदर्भात नियम आहेत, ते नियम आणखी कठोर करून जास्तीत जास्त कारवाईला वेग आणण्यात येणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। कॅमेरामन राकेशसह भरत मोहोळकर, साम TV न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।